नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं इलेक्ट्रोस्टॅटिकच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये मी स्वागत करतो. बघा, आजचा लेक्चर अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. या लेक्चरमध्ये आपण 2-3 गोष्ट डिस्कस करूया. ओके, पहिले बेटा व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, अदरवाइज यू कॅन से इलेक्ट्रिक फोर्स अँड फायनली द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फोर्स. बघा, अतिशय इझी आहे. बघा आता बघा, मागील 1-2 लेक्चरपासून आपल्याला ही गोष्ट क्लिअर झाली की समजा जर बेटा पॉझिटिव्ह चार्ज राहिला, ओके, याच्यासाठी जे काय बेटा इलेक्ट्रिक लाईन्स राहतात बेटा, ओके, याच्यासाठी इलेक्ट्रिक लाईन्स कशा राहतात बेटा, आउटवर्ड राहतात. कशा राहतात बेटा, आउटवर्ड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इलेक्ट्रिक लाईन्स कशा राहतात बेटा, आउटवर्ड. बघा आता ही जे काही इलेक्ट्रिक लाईन राहते हिची एक रेंज राहते. इथं लक्षात, हे जे काही इलेक्ट्रिक लाईन राहते हिची एक रेंज राहते, त्याच्या पलीकडे ही इलेक्ट्रिक लाईन नाही जाणार. ओके, इथं लक्षात बेटा, समजा इथे ते अवेलेबल नाही राहणार. ओके, एक विशिष्ट रेंज राहते, त्या विशिष्ट रेंजपर्यंतच काय राहते बेटा, इलेक्ट्रिक लाईन्स अवेलेबल. बघा, इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन कितीतरी पद्धतीने सांगता येते. ओके, बघा मी 2-3 पद्धतीने सांगतो. बघा इथं लक्षात बेटा, आता या ज्या काही पॉझिटिव्ह म्हणजे आउटवर्ड ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स राहतात, या इलेक्ट्रिक लाईन्सचं विशिष्ट रिजन राहते, विशिष्ट डिस्प्लेसमेंटपर्यंत ती जाऊ शकते. इथं लक्षात, समजा आपण असं कन्सिडर करू की इलेक्ट्रिक लाईन्स बेटा, बघा हे जे काढलेलं आहे बेटा, ओके, इथपर्यंत ती येऊ शकते बेटा, त्याच्या पलीकडे बेटा ती राहत नाही. इथं लक्षात बेटा, या ज्या काय पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक लाईन्स याची रेंज झाली इथपर्यंतच, बस त्याच्या पलीकडे नाही, इथपर्यंतच 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 इथपर्यंतच. तर या रिजनलाच काय म्हणायचं, या फील्डलाच काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फील्ड. जे काही इलेक्ट्रिक लाईन्स विशिष्ट एक रिजन कव्हर करत आहे. याच्या लक्षात बेटा, ज्या इलेक्ट्रिक लाईन्स बेटा एका सोर्स चार्जपासून निघत आहे आणि ते इलेक्ट्रिक लाईन्स बेटा स्पेसमध्ये एक विशिष्ट रिजन कव्हर करत आहे. ओके, फक्त बेटा असं सर्क्युलरलीच नाही बेटा, स्पेरिकली. याच्या लक्षात, म्हणजे असा जो चार्ज आहे पूर्ण स्पेरिकली. ओके, त्यालाच काय म्हणायचं बेटा, त्या रिजनलाच काय म्हणू शकतो बेटा आपण, इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणू शकतो बेटा, इलेक्ट्रिक फील्ड. याचा अर्थ असा झाला बघा बेटा, एक समजा आपण पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज घेतला, ओके, युनिट चार्ज बेटा, ओके, काय घेतलं बेटा आपण, हा पॉझिटिव्ह युनिट टेस्ट चार्ज. ओके, ज्याचा जो काही बेटा मॅग्निट्यूड आहे तो किती घेतला बेटा आपण, 1 कुलॉम. ठीक आहे, समजा हा पॉझिटिव्ह युनिट टेस्ट चार्ज बेटा या रिजनचा समजा इथं मी बाहेर ठेवला. ठीक आहे, तर या चार्जमुळे याच्यावर काही इफेक्ट होईल का, नाही, कारण की तो रिजनच्या बाहेर आहे. इथपर्यंत इलेक्ट्रिक लाईन्सच येऊन नाही राहिली. या लक्षात बेटा, म्हणजे याला इलेक्ट्रिक लाईन्स बेटा काही त्रास देऊन राहिली का, नाही, कारण की तो रिजनच्या बाहेर आहे. ओके, समजा तो इथे आहे बेटा, काहीच त्रास नाही, त्याला काहीच त्रास नाही आहे. लक्षात, समजा हा चार्ज आपण कोणत्या तरी डिस्टन्सवरून इथं मूव्ह केला तर काहीच चार्ज नाही, कारण की इलेक्ट्रिक लाईन्स इथपर्यंत पोहोचलेच नाही. ठीक आहे, सपोज बेटा, आता हा जर टेस्ट चार्ज बेटा आपण समजा इथे ठेवला. ठीक आहे, टेस्ट चार्ज म्हणा, Q0 म्हणा किंवा Q म्हणा, काही फरक पडत नाही. ओके, हा जो काही टेस्ट चार्ज आहे बेटा, आता आपण या पॉईंटवर ठेवला बेटा, A पॉईंटवर. आता फरक पडतो. बघा, युनिट टेस्ट चार्ज पॉझिटिव्ह आहे बेटा आणि सोर्स चार्ज पण पॉझिटिव्ह आहे बेटा. यात हा काय करणार बेटा, याला रिपेल करणार. या डायरेक्शनने काय करणार बेटा, तो रिपेल करणार. या डायरेक्शनने काय करणार बेटा, रिपेल करणार. किंवा या डायरेक्शनने ते काय करणार बेटा, इलेक्ट्रिक लाईन्स काय करणार बेटा, फोर्स अप्लाय करणार. काय अप्लाय करणार बेटा, फोर्स. बघा ए पॉईंटवर बेटा, ए पॉईंटवर इलेक्ट्रिक लाईन्स काय अप्लाय करतात बेटा, फोर्स. ओके, आणि कोणावर अप्लाय करता बेटा, चार्जवर. दॅट फोर्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट ऑल्सो इलेक्ट्रिक फील्ड. बघा, पुन्हा एक दुसरं डेफिनेशन चालतं. जर इथं लक्षात बेटा, ए पॉईंटवर पॉझिटिव्ह चार्ज होता. ठीक आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज होता, तर त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जवर ही इलेक्ट्रिक लाईन काय करून राहिली होती बेटा, फोर्स अप्लाय करत होती. ओके, मग दॅट फोर्स पर युनिट चार्ज दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक फील्ड काय दाखवत आहे बेटा, या पॉझिटिव्ह सोर्स चार्जची स्ट्रेंथ दाखवत आहे की किती मी फोर्स अप्लाय करू शकतो त्या एखाद्या युनिट टेस्ट चार्जवर. इथं लक्षात बेटा, जसं एकदम सिंपल आहे. बघा, हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज तर बेटा डायरेक्ट म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 कुलम आहे, कॉन्स्टंट आहे. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड कशावर डिपेंड राहणार बेटा, टोटली फोर्सवर. ओके, मग बघा, आता समजा आपण हा जो काही चार्ज घेतला, समजा याचा जो काही बेटा चार्ज आहे, समजा आपण म्हटलं बेटा 100 कुलम आहे. ठीक आहे, समजा 100 कुलम न ठेवता समजा आपण 1000 कुलम घेतला, तर तो फोर्स जास्त अप्लाय करणार. तो फोर्स याच्यावर कसा करणार बेटा, जास्त. मग फोर्स जास्त तर इलेक्ट्रिक फील्ड पण कशी बेटा, जास्त. इथं लक्षात बेटा, इलेक्ट्रिक फील्ड समजलं बेटा.
ठीक आहे ना. एखादा सोर्स चार्ज बेटा इलेक्ट्रिक लाईन्स प्रोड्यूस करते बेटा आउटवर्ड डायरेक्शनने जर पॉझिटिव्ह राहिला तर त्याचं एक विशिष्ट रेंज राहते, त्या रेंजपर्यंतच बेटा इथे इलेक्ट्रिक लाईन्स जातात. ओके, मग त्या विशिष्ट रेंजला ओके त्या पूर्ण फील्डला आपण काय म्हणतो बेटा इलेक्ट्रिक फील्ड. चला काय हरकत नाही. ओके, त्यानंतर बघा बेटा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणा किंवा इलेक्ट्रिक फोर्स म्हणा. काय बेटा इलेक्ट्रिक फोर्स, जी काही बेटा इलेक्ट्रिक लाईन्स आहे ओके एखादा टेस्ट चार्जवर जो काही फोर्स अप्लाय करते, इलेक्ट्रिक लाईन्स टेस्ट चार्जवर जो काही फोर्स अप्लाय करते त्यालाच काय म्हणतो बेटा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अदरवाइज इलेक्ट्रिक फोर्स. ठीक आहे, मग बघा आता जो काही रिजन इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होते त्याचा मॅग्निट्यूड काढण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागते. बघा त्याचा मॅग्निट्यूड कसा काढू शकतो बेटा आपण, एखादा विशिष्ट पॉईंटवर ओके तो फोर्स लावता, इलेक्ट्रिक लाईन्स काय अप्लाय करता बेटा फोर्स, मग दॅट फोर्स पर युनिट चार्ज यू गेट द इलेक्ट्रिक फील्ड. आता लक्षात बेटा फोर्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक फोर्स, अदरवाइज यू कॅन रिटन ॲज F इक्वल्स टू E इंटू क्यू. लिहू शकता की नाही, ओके नाही. फोर्स इक्वल्स टू इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज, हे तर लक्षात बेटा. ओके, बघा आता त्यानंतर बघा, चला इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बघा बेटा आता बघा बेटा आता काय करू आपण. ओके, आता हे रिलेशन प्रूफ करून दाखवू, F इक्वल्स टू क्यू इंटू ई. ओके, हे रिलेशन आपण बघा बेटा फोर्स पण हा एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड पण एक बेटा एक वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, बघा आता हा रिलेशन प्रूफ करण्याचा प्रयत्न करूया. बघा इथं लक्षात बेटा इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन समजली, इलेक्ट्रिक फोर्स समजला. ठीक आहे, आता बघा बेटा आपण रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स हा जो काही रिलेशन मी हे डेफिनेशन थ्रू सांगितलं, हे जे काही तुम्हाला रिलेशन आहे कशा थ्रू सांगितलं बेटा डेफिनेशन. आता आपण ते डेफिनेशन प्रूफ करू. बघा एक समजा बेटा पॉझिटिव्ह सोर्स चार्ज घेतला बेटा ओके R डिस्टन्सवर. ठीक आहे, P पॉईंटवर आपल्याला बेटा इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचे आहे. इथं लक्षात बेटा एक पॉझिटिव्ह सोर्स चार्ज घेतला R डिस्टन्सवर, म्हणजे P या पॉईंटवर आपल्याला काय फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, आता P या पॉईंटवर समजा बेटा मी एक पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज ठेवतो. ओके, पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज ठेवला. ओके, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज म्हणजे बेटा त्याचा जो काही मॅग्निट्यूड राहतो तो किती घेतला बेटा आपण 1 कुलम. ठीक आहे, चला काय हरकत नाही. बघा बेटा आता कुलम्स लॉ यूज करूया. बघा दोन चार्जेस आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे. ओके, मग या दोन चार्जेसमध्ये जो काही फोर्सचा मॅग्निट्यूड राहतो तो कुलम्स लॉ देतो. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. कुलम्स लॉ काय सांगते बेटा कॉन्स्टंट के ओके प्रोडक्ट ऑफ द चार्जेस कॅपिटल क्यू स्मॉल क्यू डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. चला काय हरकत नाही. ओके, आता बघा देअरफॉर फोर्स इक्वल्स टू के कॅपिटल क्यू. आता हा जो काही टेस्ट चार्ज घेतला याची व्हॅल्यू किती आहे बेटा 1 डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला बेटा के क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा ओके मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघांचा मॅग्निट्यूड कसा राहते सेम. ओके, बघा इथं लिहून देतो मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फोर्स आर सेम. दोघांचा मॅग्निट्यूड कसा राहते सेम. म्हणून आपण काय लिहू शकतो बेटा इलेक्ट्रिक फील्ड इक्वल्स टू इलेक्ट्रिक फोर्स, आणि इलेक्ट्रिक फोर्स आता आपणच काढलं किती आहे बेटा के क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. के क्यू डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम करे बेटा आहे की नाही. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इक्वल्स टू काय लिहू शकतो के क्यू डिवायडेड बाय स्मॉल आरचा स्क्वेअर. चला काही हरकत नाही. बघा आपल्याला हे रिलेशन प्रूफ करायचं आहे. ओके, हे रिलेशन प्रूफ करायचं आहे. बघा आता बघा बेटा आता मी सुरुवातीला काय कन्सिडर केलं होतं का हा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज होता. ओके, म्हणून त्याच्यासाठी हा फोर्स होता. ओके, परंतु हा समजा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज नाही, त्याची समथिंग क्यू व्हॅल्यू आहे. ओके, मग फोर्स किती राहतो बेटा दिस मच ऑफ फोर्स राहतो. ठीक आहे, जेव्हा मी याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केला तेव्हाच क्यूची व्हॅल्यू 1 टाकली ना. ओके, आता काय म्हणत आहे बेटा मी तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे, तो समथिंग चार्ज आहे, आपल्याला माहिती नाही. ओके, मग हा फोर्स राहते. बघा हा फोर्स लिहून घेतो फोर्स इक्वल्स टू के क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू क्यू. इथं लक्षात बेटा आता हा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे का नाही. युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज जेव्हा मी कन्सिडर केला तेव्हा मी क्यूच्या जागी 1 टाकला आणि माझ्याकडे फोर्स हा आला आणि मला ती इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. पण आता काय म्हटलं हा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज नाही, याची समथिंग काहीतरी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मग माझ्याकडे काय आलं बेटा F इक्वल्स टू के क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. बघा आता के क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअरच्या जागी आपण काय करू शकतो बेटा इलेक्ट्रिक फील्ड. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज. ओके, बघा फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून त्यांच्या डोक्यावर बाहेर दिलं. आलं लक्षात.
बघा ही डेफिनेशन होती, हे आपण बेटा प्रूफ केलं. प्रूफ एकदम अतिशय सिम्पल होता. ओके, म्हणजे हे प्रूफ करायला तुम्हाला खूप काही मोठा वेळ लागत नाही. हे लक्षात बेटा. ओके, बघा बेटा परत एकदा सांगतो. ओके, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हो, ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स राहते त्याच्या पर्टिक्युलर रेंज राहते, त्या रेंजपर्यंत जे काही बेटा इलेक्ट्रिक लाईन्स जातात, जी काही फील्ड फॉर्म होते बेटा त्या लाईन्समुळे, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड. ओके, मग त्या इलेक्ट्रिक फील्ड काय करतात बेटा, इलेक्ट्रिक लाईन्स काय करतात बेटा, एखादा जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर त्या रिजनमध्ये एंटर झाला तर त्याच्यावर फोर्स लावतो. मग त्यालाच काय म्हणायचं बेटा, इलेक्ट्रिक फोर्स, अदरवाईज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, मग जो काही फोर्स लावतो पर युनिट चार्ज मागे त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं. जो काही फोर्स लावतो पर युनिट चार्ज मागे, कोण फोर्स लावत आहे, सोर्स चार्ज. एखादा टेस्ट चार्जवर जो काही फोर्स लावतो आहे की नाही, हा टेस्ट चार्जवर सोर्स चार्ज जो काही फोर्स लावत आहे, या दोघांच्या रेशोलाच काय म्हटलं आपण, इलेक्ट्रिक फील्ड. देअरफॉर F इक्वल्स टू Q इंटू E. हे आपण प्रूफ केलं. ठीक आहे, आता बघा बेटा आपण इलेक्ट्रिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डच्या थोडं डायरेक्शनबद्दल समजून घेऊया, कारण की डायरेक्शनचं तुम्हाला अतिशय काम पडतं. बघा अतिशय. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येणार. ठीक आहे, बघा बेटा समजा एक रिजन आहे, त्या रिजनमध्ये बेटा या डायरेक्शनने बेटा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिलं आहे. एक रिजन आहे, या रिजनमध्ये बेटा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा बेटा तुमच्याकडे हा जो काही आपला फॉर्म्युला आहे, F इक्वल्स टू काय आहे बेटा, ओके, E इंटू क्यू लिहा किंवा Q इंटू E लिहा, काही फरक पडते का बेटा, नाही पडत. ठीक आहे, बघा बेटा. ओके, बघा बेटा आता बघा इथं आपल्याला काय सांगते बेटा, फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन वेक्टर क्वांटिटी आहे आणि दोघांची डायरेक्शन कशी आहे बेटा, सेम आहे, कारण की हाय पॉझिटिव्ह आणि हाय पॉझिटिव्ह आहे. ओके, समजा मी याला असं नाही लिहितं, असं लिहितं बेटा F इक्वल्स टू -Q इंटू E. ओके, आता बघा दोघांचा मॅग्निट्यूड तर सेम आहे, परंतु फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. का बरं, इथं निगेटिव्ह साईन आली. ओके, जेव्हा पॉझिटिव्ह साईन होता, इथं लक्षात बेटा, जेव्हा पॉझिटिव्ह साईन राहील, इथं लक्षात बेटा, जेव्हा पॉझिटिव्ह साईन राहील तर फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी राहणार, सेम. परंतु जेव्हा तुमच्याजवळ निगेटिव्ह चार्ज राहणार तेव्हा फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी राहणार, अपोजिट. इथं लक्षात बेटा, इथं लक्षात एकदम सिंपल. बघा या फॉर्म्युल्यावरूनच आपण हा फॉर्म्युला लिहिला. या फॉर्म्युलामध्ये आपण जस्ट काय चेंज केले, जो काही पॉझिटिव्ह चार्ज होता त्याला निगेटिव्ह चार्ज लिहिलं, काही फरक पडत नाही. पॉझिटिव्ह चार्ज लिहा, निगेटिव्ह चार्ज लिहा, सगळ्यांना समान काय ओके द्यावंच लागणार. ठीक आहे, देअरफॉर याचा अर्थ काय झाला बेटा, फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सेम झाली पॉझिटिव्ह चार्जसाठी, बट निगेटिव्ह चार्जसाठी बेटा फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय झाली बेटा, अपोजिट. इथं लक्षात बेटा. ओके, बघा बेटा आता समजा इलेक्ट्रिक फील्ड आहे, ओके, आणि हा झाला बेटा चार्ज. ओके, पॉझिटिव्ह चार्जसाठी फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी बेटा, सेम. म्हणजे ज्या डायरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या डायरेक्शनने मी फोर्स लिहितो. ओके, आणि फोर्स इक्वल्स टू किती राहते बेटा, Q इंटू इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला. ठीक आहे. ओके, आता बघा इकडे एक निगेटिव्ह टेस्ट चार्ज घेतो. ओके, टेस्ट चार्ज. आता निगेटिव्ह टेस्ट चार्जसाठी बेटा फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी राहते, अपोजिट. इकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे तर या डायरेक्शनने काय राहणार बेटा, फोर्स, आणि फोर्सचं मॅग्निट्यूड बेटा -Q इंटू इलेक्ट्रिक फील्ड. या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. ओके, म्हणजे मॅक्सिमम वेळा आपण बेटा त्या गोष्टीचा यूज करणार आहे. इथं लक्षात बेटा, याचा अर्थ हा झाला बेटा की फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सेम झाली फॉर पॉझिटिव्ह चार्ज, आणि निगेटिव्ह चार्जसाठी बेटा फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी राहते बेटा, अपोजिट. ते आपण इथं क्लिअर केलं. पॉझिटिव्ह चार्ज आहे, फोर्सची आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सेम आहे, फोर्सचा मॅग्निट्यूड लिहिला. निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्सची डायरेक्शन कशी आहे बेटा, अपोजिट, आणि त्याचा मॅग्निट्यूड लिहा. काही फरक पडते नाही. हे लक्षात बेटा, या सगळ्या बेटा बेसिक गोष्टी होत्या. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण गॉसेस लॉचा एक्सप्रेशन शिकूया, म्हणजे गॉस लॉने ॲक्च्युली काय म्हटलं आहे, आणि मग ते गॉस लॉनी जे काही डेफिनेशन म्हटली किंवा जी काही डेफिनेशन क्रिएट केली, जसं आता म्हटलं होतं मी, फोर्स पर युनिट चार्ज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड, तसंच त्यांनी बेटा डिफाईन केला. मग ते प्रूफ करावं लागणार आहे आपल्याला. ओके, त्यासाठी बेटा आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स या छोट्या बारीक गोष्टी शिकावं लागणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालले सर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट व्हिडिओ.